जरा कॅमेरा जवळ आण मला जवळ रुमाल बांधले मामा थंडी वाजते का तुम्हाला करा जाम कडक थंडी वाटत इकडं. ओके. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज सध्या मी चाललो कुठेतरी फिरायला. तर कुठं फिरायला चालल्या होत्या तुम्हाला ब्लॉग मध्ये तर दिसेलच. तर सध्या आई किचन मध्ये काय करते त्या बघू चला. क बनवायला घेतले चवला ना गोसाला बनवता. कांदा कापायचा, मिरची, तेन सालकान बी टाकली आंब्याची, मसाला आगरी. आता एवढं बघ मस्त. पोऱ्याला म्हणजे जवलाला आवडतं. आणि ते घोसाला टेकता तर पट्टे का ना तर क माहिती बघूया. हा तरी तो आपल्यात गाणी बी आहे ना. इडली नको मला, डोसा नको मना, नाश्त्याला जवला पाहिजे, मला नाश्त्याला जवला पाहिजे. पण आता माझ्यासाठी तशी डाळिंब बनलेली आहे. तर डाळिंब आणि दूध, डाळिंब खाताव आणि दूध पिताव. हा तर आता नाश्ता करून झाले ना. आई माझी बॅकपॅक करत बघू चला कक भरते त्या. लाईट चालू करे. अरे प्रोटीनचा डब्बा माझा प्याव खपू याला. आई कक भरतं दाखव चला. हे रोजच्याचं कपर. अच्छा हा नया साबणी तुझ्या. ओके. तुझ्या साबणी घे सगळ्या बरोबर लाव ना. यो मिनी नवीन सेंट आणले. कुठचे आणले त्या तुम्हाला दाखवीन नंतर रील मध्ये शॉर्ट मध्ये काहीतरी. हा दे चल बरं चल. ट्रायपॉड आरो वा बघला या बघ या असाच तू हा रामदेव आवाज ना. रामदे बॅग नसतं. बॅग भरता. ओके बरं चला. जिमचे बॅगचा एक फायदा कुठे न्यायला बी भेटते. हो. सामान कमी आहे म्हणून हीच घेतली ना. तर मोठी ती बॅकपॅक वाली असते ती बॅग घेतली तर ठीक आहे चला. आता निलजाचा भाऊजी पण आले, दिया पण आली आहे आणि माझा भाचा पण आलाय रिधान. ओके. तर आता मी रेडी वगैरे झाल्या. ब्लॅक शर्ट घातले आणि कसं दिसतं सांगा. डॅशिंग तर दिसतच असेल. तर आता दिया आले आणि भाऊजी आले. तर आता निघायचा प्लॅन चालले आमचा. थोडे वेळ थांबले आम्ही. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर यो माझा अजून एक भाचा रिधान. ओ लिधान वो 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 अरे लिधान बघ कॅमेऱ्यान बघ. बोल मामा. बोल मामा. बोल ना मामा. लिधान ओ लिधान कसा क्यूट वाटतं ना एकदम. बाय. असं आम्ही पहिल्यांदा चालल्या आईला एकटीला टाकून. हा आता मला रातभर झोप नको यायला. मी कॉल करीन. रातीने ती नाही चाल जाणार म्हणून. चल बटा चला. हो. तर आता आम्ही निघलो. हे आपले निलजाचे भाऊजी. लय वेळा नाव घेतले भाऊजींचा. पण भाऊजी आज पहिल्यांदा आमच्या बरोबर आल्यात ना. दिया फर्स्ट टाइम इन ब्लॉग. फर्स्ट टाइम इन द ब्लॉग. आणि आपल्या भाऊजीचा ड्रीम इव्हेंट म्हणून काय भाऊजी काय बोलता. ड्रीम इव्हेंट प्लॅनर इंस्टाग्रामला पेज आहे. पेज आहे त्याला फॉलो करा. सर्व लाईक इव्हेंट करा, शेअर करा. लय फॉलोअर बी त्याच्यावर लय आहेत. ऑर्डर्स बी द्या. डीएम करा ऑर्डर साठी. हा डीएम करा ऑर्डर साठी. लग्नाच्या बर्थडे पार्टीच्या सर्व ऑर्डर घेतात आपला भाऊजी. तर ब्लॉग बघत राहा. तर आता आत्या बी आले आमची आणि आत्यानी देवेनला पुढच्या गाडीत ढकलले. आत्या असं का केला तुम्ही. भेटेल तर बाबूजी पुढं कर त्याला घेऊ आपण गाडीत. ब्लॉग बघत राहा. बस किती पुढे गेले. असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या स्ट्रॉ जरी मल्टीटास्किंग गाडी चालू चालू खातं पण
रिद्धान हाय से हाय मम्मीनी बर्गर खाला, तुला काय दिलं खायला? स्वीट पोटॅटो रत्ताळा. आता बघतो आशा आशा जास्त टाका डिच्च टिच्च डिच्च टिच्च डिच्च टिच्च जेवायला बोलवलं असं. आता मी पोहोचल्या पुन्हा एक्सप्रेस सातारा हायवे. ही माझी आत्या. हा का आत्या आहे? बोल नमस्ते बोल. नमस्ते. आपण कुठे चालले आहो? नको सांगू, पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल लोकांना. आता सध्या फक्त ब्लॉग एन्जॉय करत राहा. आता इथं पेट्रोल पंपावर थांबल्यावर जरा गाडीची पण पेट पूजा करून घेतो आणि परत निघू. श्रीकृष्ण जर का श्रीकृष्ण बोल. श्रीकृष्ण हायवे फुल स्पीड तर भाऊजींना इव्हेंट ऑर्गनाईज करायचे असतात, तर डेकोरेशनचा सामान लागत असतो. तर आम्ही पुण्यामध्ये आलतो, तर ये शॉपमध्ये आलो. इथं सर्व हँडक्राफ्टेड गोष्टी असतात. तर सोफा वगैरे घ्या. पाणी प्यायला घेतो. तर आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचल्या ना. सध्या भूक लागले, तर आम्ही जेवायला एक ठिकाणी थांबले आहोत. तर बघूयात आतमध्ये काय चांगलं आहे खायला, काय आहे त्या मागू. नाही माझी आत्या आहे, रास वेळा चांगला ना आत्या. हा? अरे रिदान, ए रिदान, बाबू हाय कर नाचून रिदान, दाखव, धिंग, धिंग. रिदान. नाचून दाखव धिंग 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 धिंग. रोट्या पाहिजेत का भाकरी पाहिजे? हो त्याला तू रस्सा भरवला तर चालेल. अळणी मच्छी तरी बयो. सध्या आता मला जिथेशी पोहोचायचं होतं तिथेशी पोहोचलोय. आणि यो देवेन यो ये गाडी नाला, आणि तिकडे एक अजून ती बस पण केलेली आहे, आणि एक ही गाडी ना. पब्लिक पण भरपूर सारी आलेली आहे. तर आता सगळीजण जेवणाची तयारी करतात, पण आपण सध्या हॉटेलमध्ये खाऊन आले आहोत. इथेशी सध्या कोणाला माहित नाही. ब्लॉग बघतील तेव्हा त्यांना समजेल. देवेन भूक लागली का तुला? रास खाली मी. पण तू का नाही आला रे माझ्यावर? यायला पाहिजे होता ना. अरे मम्मीने टाकला मला इथे. आम्ही भिंगत आले अख्खा. पुन्हा हिंडल्यावर आम्ही ब्लॉग मध्ये टाकले. मी पुन्हा हिंडून आले अख्खा आम्ही. तरी तुमच्या पहिला आलो आम्ही. तुमची गाडी दिसली जेव्हा तुम्ही तिथे टर्न मारला ना, तेव्हा आम्ही तिथे हॉटेलमध्ये जात होतो. आहे तर चला आतमध्ये दाखवता तुम्हाला, बघत राहा. त्याला ते बघा प्रियंका बी आले. प्रियंकाला थंडी वाजते, तिने चादर घेतली अंगावर. आमचा आचारी पद्या मामा नाना मामालाच प्रत्येक ठिकाणी कट्टाला देताना त्रास देताना. आता काय बोलतो मामा तू? हिरवा वाटाणा. आता बटाटा बी घ्या. बटाटा टाकायला लागेल. बटाटा आहे नाही टाकायला घ्या. नाही ना मामी टाकलं. पिसून नाही टाकत का अख्खा डायरेक्ट? तेचले हा 3 किलोची भाजी आहे. अरे ते चेचलं नाहीये म्हणून थांबलोय तर ये ठिकाणी आमचा पद्या मामा या बनवते. अरे रामदेव मामा चालतो चांगला गाठलीला. जरा कॅमेरा जवळ आण मला, जवळ आण. बोला मामा काहीतरी तुमची मुलाखत बोला, 2 शब्द काहीतरी. काही नाही बोलणार. बोला ना. आवरी माणसं आल्या 10-15 जणांचं तुम्ही जेवण बनवता, कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. हा बरं वाटतं. मग अजून 10 जण बोलू, 20 जणांचं जेवण बनवा ना, बरं वाटतं. तर त्याने काही युट्यूबला टाकू ना डायरेक्ट लोकांना डायरेक्ट लाईव्ह प्रसारण होऊ दे ना, दिसू दे ना कसा मामा बनवतो. भाच्याचे काय भाच्याचे कार्य मामा कसा बनवतो दिसू दे घरा. मग आम्ही मागे मागे लपतो कॅमेऱ्याचे, पुढे यायचं. मामी ये ना, पुढे ये ना. कसं जवळ या. थांब बा सोपन मामा थांब. टाकू मामा का टाकू
ही मीठ टाकते. अगं मसाला मी नाही घेतली, आम्ही ड्रायव्हरची घेतली ती. दे दाखव. मामा एक गाणी बोल ना. मामा हा? गाणी बोल ना एक. नको थांब तर माझ्या डोळ्यां सर्व भूर जाते. माझी बी दूर जाते. मामी भाजी कर गो चवली वाट्याण्याची. पुढे काय गाणी मला नाही आठवत. चवली बटाट्याची ए दिया अजून सांगते इट मीठ कसली मेथी जास्त तेल नको. ना नको पालक मेथी भाजी तेल वरती येतं. खोकला येते का? दादा, अरे नाही. शा. शा. काय करतोय आता का नारळ? भाजी टाकण्यासाठी नारळ होता मला वाटत देवासाठी. त्याला दे घे. कुक खाती घ्या उभा मध्ये बी एकदा येऊ का? गाता मारता येतंय का तुला? येते ना. मग कुठे कुठं टाका जाऊ? खाली उचल. डोळ्यानच जाते या लागला. मग आता काय झालं मला सांगते मोबाईल मध्ये कसं बोलेल. कसं वाटतं पाहिजे तुला कुक बनून? डोळ्यान सगळं माझ्या धुरजेलीला हा. एक बी मच्छर काही चावाचा नाही आता इथं कोणाला डेंगू होण्याची शक्यता नाही. आवरा धूर गेलेला इकडेशी. सोडा सोडा. मामा बटाटा केव्हा टाकायचं? बटाटा शिजलं की पाहिजे ना? बटाटा रात टाइम. पॅक होली भाऊजी काय बोलता? काय बोलणार? कशी वाटते थंडी तुम्हाला? थंडी काहीच वाटत नाही शिर्डीच्या हिशोबाने. हा अरे हो आपले भाऊजी शिर्डीला आता चालत गेलते. भाऊजी कसा वाटला शिर्डीला जाऊन तुम्हाला नंबर चालत? वाटला. तिथे तर 12चा टेम्परेचर होता. इथे काहीच नाही. 20 आहे. 20 काहीच नाही. तिथे 12 होता. मग कसे पाय बी दुखले का नाही चालता? काहीच नाही. मामाला सध्या जाम थंडी वाजते तर बघा कसं रुमाल बांधले. मामा थंडी वाजते का तुम्हाला? करा जाम कडक थंडी वाटतं इथलं. माहिती आता सध्या आलं तुम्हाला कसं वाटतं? तसं बरं वातावरण चांगला वाटतं. हा मग आता भूक लागली का तुम्हाला? भूक लागले तर खरी, पण अजून जेवण आमचं झाला नाही. जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवणाचं काय मेनू माहिती का तुम्हाला? मेनू तशी आजचा मेनू तसा भाजीचाच आहे. भाजीचा मेनू आहे. हा म्हणून सगळ्यांचा आवाज जरा उतारलेला. भाजीचा मेनू आहे. मटण बिटन आता सगळे एकदम जोश मध्ये असतं. सगळ्यांचं रक्त गरम असतात. थंडावरलेला तर सगळ्यांचा आता थोड्या वेळात थोडी गरम गरम पोटात जाणार जाणार आहे. हा तेव्हा त्याच्यानंतर सर्वांचा थोडी- मूड हा, होणार आहे. बरोबर. ही आमची मामी. ही आमचा सस्ता. सस्सा. भाऊजी बाबू सस्सा बघा आमचा सस्सा का? सस्सा. नाचून दाखव. नाचून दाखव. नाचून दाखव बाबू. नाचून दाखव. घेऊ तुला. थंडीच्या टायमान वादाची शिंगा घालायला मजा येतात. आणि मला एक गाणी पण आठवतं. देवेन बोलतो का? वालाच्या शेंगा का शिजलाय का सांगा, दारू पियाला बसलाय चांगा. तर या आता बस मध्ये चालल्या. नको नको निलीच लाईट. अरे लाइटिंग एक नंबर आहे. डिस्को लाईट बघ चिकडे फुल डिस्को लाईट आहे बघा. लाल पिवली हिरवी निवली सगळी. या भारी बनवल्या. ओ भाई साहब लाइटिंग भारी आहे एकदम. ब्लू याला काय बोलतात? आईस ब्लू कलर बोलतात याला. देवेन तुका स्नॅप काढायला बस मध्ये चढलाय तू. मग भाई आपण डेंजर कधी बी काही बी करत असतो. मजा येते का? द्याव का एक्स्ट्रा द्याव? फास्ट करू गाडी? नाही भाजी नाही. चिकन भाजी का मी आता आम्ही जेवतो. चिकन बनवले आमच्यासाठी. अरे हा बाऊवाला पीस दे. आता जास्ती नको देऊ. 11:15 वाजून कमी जेवायचं. सांगतो तुला दोनो भाई दोनो तपाई. तर माझं आता जेवण वगैरे झालेलं आहे.
आरसा जरासा घाण आहे, जरा ऍडजस्ट करून घ्या. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचा, सर्वजण एकदम चिल मोड मध्ये आहेत आणि उद्या आपल्याला निघायचं. तर उद्याच तुम्हाला समजेल का कुठं जाणार आहोत आम्ही. तर ठीक आहे, हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.